मनपा निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याकरता उरला फक्त 1 तास. बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मंडळींची पळापळ. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय. रवींद्र फाटक यांची पत्नी जयश्री फाटक बिनविरोध विजयी. दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा निघण्याची अंकुश काकडेंची माहिती. मंत्री परिणय फुकेंच्या भेटीनंतर किशन गावडेंची तलवार मॅन. अपक्ष उमेदवार किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतलाय. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे अगदी थोड्याच वेळात उमेदवारांशी साधणार संवाद. संवादापूर्वी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच सक्तीची. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये याकरता कार्यकर्त्यांनी किसन गावंडेंना घरातच डांबून ठेवलं होतं. राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद. नार्वेकर आणि राठोड यांच्यात निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीत माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर दगडफेक. सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल. दगडफेक करतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या. मंत्री अधिकारी उमेदवारांना फोन करून दबाव टाकतात. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.